नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ता मीडिया बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। कोणताही पक्ष असो त्यामध्ये सर्व कार्यकर्ते हे त्या पक्षाचे असतात, परंतु या ठिकाणी मीडिया कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्या पक्षाचा एक कणा असतो आणि कशा प्रकारे तो कणा या ठिकाणी आपण तयार ठेवायचा आणि जनतेमध्ये त्यांच्याकडून काय संदेश गेला पाहिजे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी प्रकाश गाडे आपल्यासोबत आहेत। त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यकर्ता कसा असावा आणि कार्यकर्त्यांना काय या ठिकाणी माहिती असावी ही या ठिकाणी दिलेली आहे। सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा सर काय सांगणार आपण याविषयी? ही आज आमची शंखनाद बैठक होती। या ठिकाणी सर्व नांदेड दक्षिण, नांदेड महानगर आणि नांदेड उत्तर ह्या सर्व जिल्ह्यातले सोशल मीडियाचे पदाधिकारी आले होते। या संदर्भात आमची येणाऱ्या निवडणुकीमध्ये सन्माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी यांनी 10 वर्षात केलेली कामं, जनतेची केलेली कामं हे कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोचवायचं या संदर्भातली बैठक होती। आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आमचे पदाधिकारी पूर्णपणे तयार आहेत आणि थोडंसं एक वॉर्मअप बैठक या ठिकाणी आमची झालेली आहे। या ठिकाणी जे बैठक झाली तर यामध्ये आपल्याला नांदेडचा जो प्रतिसाद आहे जो या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला कसा वाटला? एक लक्षात घ्या की नांदेड जिल्ह्यामध्ये आपण मराठवाड्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये सर्वाधिक कामं झालेले असतील ते नांदेड आणि लातूर आणि संभाजीनगर ह्या 2 जिल्ह्यामध्ये झालेले आहेत। आता नुकताच कालचाच एक प्रश्न सन्माननीय देवेंद्रजींनी मार्गी काढला। नांदेड बिदर जो जवळपास 40 वर्षापासून हा नांदेड बिदर रेल्वेचा प्रश्न प्रलंबित होता। सन्माननीय आमचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरजी यांनी हा मुद्दा मागील 5 वर्षापासून लावून धरत आहेत। काल राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्याचा जो काही बजेट आहे 750 कोटीचा तो ह्या प्रकल्पासाठी अलॉट करण्यात आलेला आहे। आणि हे 40 वर्षात कधीही झालं नव्हतं। फक्त आम्ही लहान असताना देखील ऐकायचो की रेल्वे लाईन होणार आहे, पण ते फक्त हवेत उडून जायचं। हे पहिल्यांदा असं घडतं आहे की नांदेड बिदर रेल्वेसाठी राज्याने 750 कोटीचा बजेट हा अलॉट केलेला आहे रेल्वेसाठी। लोकांचा प्रतिसाद देखील चांगला आहे। या ठिकाणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, त्यानंतर नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय संतोषरावजी हंबर्डे, त्यानंतर शहर अध्यक्ष दिलीपजी कंदकुर्ते हे या बैठकीला होते। त्यानंतर जिल्हा संयोजक साईनाथ शिरोळे आपल्यासोबत आहेत, त्यांनी आज या सोशल मीडिया बैठकीला होते। त्यानंतर या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करू। सर शिरोळे सर, मला हे सांगा की आज जी या ठिकाणी सोशल मीडिया बैठक झाली तर यामध्ये आपल्याला असं काय शिकायला भेटते की खरोखर आजच्या मीटिंगमधून आपल्याला आदर्श घ्यावा असं वाटतं? भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या निर्देशानुसार मुंबई येथे झालेल्या शंखनाद कार्यशाळेचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या जिल्हा कार्यशाळेसाठी प्रदेशाचे संयोजक आदरणीय प्रकाशजी गाडे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते। यामध्ये महानगराचे 10 मंडळ व ग्रामीणचे 9 मंडळ अशी सगळी कार्यकारिणी आमची या ठिकाणी आज उपस्थित होती। प्रदेशाने, महाराष्ट्र राज्याने व केंद्राने ज्या योजना राज्यासाठी दिल्या त्या योजना सर्व खालच्या बूथपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काय काम केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे याचा एक पोटेन्शियल डाटा आम्हाला आज आदरणीय प्रकाशजी गाडे साहेबांनी दिला। सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्यात। प्रत्येक योजना, उज्ज्वला असेल, मुद्रा लोन असेल, स्वनिधी योजना असेल, रमाई आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, अशा विविध योजना 200-250 ज्या योजना आहेत त्या योजनांचा सर्वश्रुत अभ्यास त्यांनी आम्हाला दिला। त्यानंतर सोशल मीडिया हा येणाऱ्या आगामी काळातील लोकसभेसाठी सज्ज करण्यासाठी त्यांनी एक हा शंखनाद पुकारलेला आहे आणि त्या शंखनादाला सोशल मीडिया नांदेड जिल्ह्याने प्रतिसाद दिला आहे आणि हा प्रतिसाद येणाऱ्या लोकसभा आम्ही नक्की जिंकू असं आम्हाला आश्वासन वाटतं आहे। या ठिकाणी आज खरोखर सोशल मीडियाची जी बैठक होती अतिशय चांगली या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।